ईव्हीएम मशीनची प्रत्येक पावती मोजणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार. मतदारांचे ईव्हीएम यंत्रात मत नोंदविले तर ते त्याच्या उमेदवाराला पडले आहे की नाही हे त्याला व्हीव्हीपॅट यंत्रात पाहता येते. त्याची पावती किंवा स्लिप काढली जात नाही. मतमोजणीच्या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणत्याही 5 व्हीव्हीपॅट यंत्रातून स्लिप काढून पडताळणी केली जाते. या पद्धतीऐवजी ईव्हीएम यंत्रामधील मतमोजणीबरोबरच व्हीव्हीपॅट यंत्रात झालेल्या नोंदीच्या पडताळणी व्हावी याबाबत आदेश देण्याची मागणी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रेफरन्स MDR तर्फे सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. एखाद्या यंत्रणेविषयी केवळ संशय घेऊन ती पद्धत बदलण्याची मागणी केली जाऊ शकत नाही. मतपत्रिकांचा वापर करण्याचा विचार करणे म्हणजेच घड्याळाचे काटे उलट फिरवण्यासारखे आहे. ते होऊ शकत नाही. यंत्रणेवर विश्वास आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांचे सहकार्य असले पाहिजे. उगाच संशय घेणे चुकीचे आहे असे न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले आहे. काही तांत्रिक बाबी संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत. ईव्हीएम यंत्रात जेव्हा उमेदवाराची निवडणूक चिन्हे समाविष्ट केली जातात त्यावेळी उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी हजर असताना सील करण्यात यावे. यासह सर्व डेटा किमान 45 दिवस जतन करण्यात यावा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारा ईव्हीएम यंत्राविषयी आक्षेप घेतल्यास त्याच्या खर्चाची पडताळणी करावी आणि यंत्रात चूक असल्यास दिसून आल्याचे खर्च परत करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.